हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मागच्या व्हिडिओसाठी तुमचं एवढं सारं प्रेम बघून आणि हा व्हिडिओ तुम्ही बघताय वेळ काढून, तर खरंच तुमचं खूप मनापासून मी धन्यवाद करते. असे छान छान व्हिडिओ नेहमी बघत राहा. तर चला, आता सुरुवात झाली आहे ती टिफिन बनवायची. म्हणजे सकाळी लवकर उठायचं, देवाच्या पाया पडायच्या आणि आपल्या कामाला लागायचं आहे. कारण की आता आपलं रुटीन चालू झालं आहे, मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत. तर पहिलं काम म्हणजे आपलं टिफिन बनवायचं. तर मी इथे आली आहे किचनमध्ये आणि आज स्वराला फोडणीचा भात बनवून देणार आहे. आज काय चपाती वगैरे देणार नाही आहे. रात्रीचा भात भरपूर शिल्लक होता, तर तोच आज फोडणीला देणार आहे मी आणि तोच आज तिला टिफिनमध्ये देणार आहे. आणि आवडीने खातो आम्ही, असं नाही आहे की शिळं नाही खायचं वगैरे. हो, रात्रीचं वगैरे असेल तर तो आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी खातोच. तर इथे कढईमध्ये तेल टाकलं, राई जिरं टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकलं आणि कांदा मिरची टाकून छान भाजून घेतलं. एक टोमॅटो टाकला, हळद टाकली आणि माझ्याकडे आहे ना घाटी मसाला असतो, तर तो घाटी मसाला टाकायचा. बाकी काहीच टाकायची गरज नाही आहे. खूप छान भात लागतो हा असा केल्यानंतर. तो थंड झाला तरी पण त्याची टेस्ट खूप छान लागते. तर स्वराला आवडतोच. स्वराला काय, आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो. तर असा स्वराला आज टिफिन दिलेला होता मी आणि इथे स्वराची तयारी चालू आहे. म्हणजे स्वरा पण आता स्कूलला निघाली आहे. चला, तर स्वरा गेल्यानंतर पुढची कामं केली आणि परत आता किचनमध्ये आली आहे. कारण की आता निघतील ऑफिसला, तर त्यांच्यासाठी आणि आम्ही दोघं म्हणजे दुर्वेश आणि मी, म्हणजे असं आम्ही तिघे जणांचा आता हा नाश्ता माझा होतो आहे. म्हणजे मी ते रव्याचं उपमा बनवते आहे. छान मस्त लागतो हा उपमा आणि पोट भरलेलं असतं दुपारपर्यंत. कामं होईपर्यंत, दुपारचं जेवण होईपर्यंत आपलं पोट छान भरलेलं असतं आणि सकाळी व्यवस्थित नाश्ता करायचाच असतो. तर इथे छान मी हा उपमा बनवते आहे आणि चहा घातली एका साईडला. आता हे छान व्यवस्थित नाश्ता वगैरे करून ऑफिसला निघणार आहेत. माझ्या किचनच्या ओट्याच्या डाव्या साईडला मी इथे ह्या बकेटमध्ये आहे ना एका साईडला मनी प्लांट ठेवलं होतं. आणि हे बघा, इथे हा मसाला आहे, चहाचा मसाला आहे, हे काळं मीठ आहे. तर हे दोन्ही ह्या बरणीत होतं आणि हे आपलं रेग्युलर मीठ आहे. तर ॲक्च्युली माझा हात लागला मनी प्लांटला आणि ते सगळं त्या बकेटमध्ये पडलं. तर ते सगळं त्या ह्याच्यामध्ये गेलं, म्हणजे चहा मसाल्यामध्ये थोडंसं गेलं. इथे सगळं ओलं झालं आहे. तर म्हणतात ना की कामात काम, सकाळी आपली धावपळ असते आणि त्याच्यात ही सगळी कामं. तर मग मी ते सगळं पहिलं खाली केलं आणि पहिलं ते सुकायला ठेवलं. चला, तर आता 12:30 झाले. तर म्हटलं स्वराला घेऊन येते, स्वराचा टाईम झाला. स्वरा आली आणि आता इथे माझ्याकडे ना फ्रीजमध्ये मच्छी होती, तर ती मच्छी काढली आणि भात घातला होता. भात घातला आणि म्हटलं चला मच्छी आणि भात आपण मस्त आज दुपारी तेच खाऊया. तर मी आणि स्वराने भात आणि मच्छी खाल्लेली आहे. आणि दुर्वेश म्हणाला, मम्मा मी तो उपमा खाल्ला आहे तर माझं पोट भरलेलं आहे, मला नको आहे, म्हणून जर मला भूक लागलीच तर मग मी नंतर जेवेल. तर मच्छीचा रस्सा आणि भात असं हे दुपारचं आमचं जेवण आहे. तर रस्साची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी शॉर्टमध्ये शेअर केली आहे, तुम्ही ती नक्की बघा. आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ना, तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा. खरंच खूप छान लागतो आणि रस्साची चव अगदी भारी लागते. मच्छी पण आपली ताजी असणं हे गरजेचं आहे. आणि असं आमचं ताट दोघींचं, कारण दुर्वेशला नको होतं, तर आम्ही दोघींनी मस्त आता जेवून घेतलं आहे. चिकट भात बनवायचा आणि रश्श्याबरोबर ह्या मच्छीच्या तुकड्याबरोबर मस्त पोट भरून आम्ही जेवलो.
संध्याकाळची दिवाबत्ती इथे सगळं करून घेते आहे आणि घंटानाद हा घरात केलाच पाहिजे. रोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा तरी घंटानाद आपल्या घरात झालाच पाहिजे. आणि घंटानादाबरोबर मी असे संध्याकाळचे श्लोक, स्वामींचं गाणं किंवा स्वामींची आरती, साईबाबांची आरती, हे असं माझं सगळं चालूच असतं. बरं चला, आता दिवाबत्ती वगैरे करून झालं तर आता हे मी सकाळी सगळं धुवून ठेवलं होतं ना, तर हे सगळं आता सुकलेलं आहे. हे सगळं आता मला भरून ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये. ते काम वाढल्यामुळे माझा तो तिकडचा एक कप्पा पण साफ झाला, म्हणजे ती जागा पण स्वच्छ झाली. तसं तर मी पुसून घेतेच, पण एकदम डीप क्लिनिंग होतं ना असं काही झाल्यानंतर. तर ते सगळं करून घेतलं. इथे बघत होती काय उरलं आहे, तर भात थोडासा शिल्लक आहे, मच्छीचा रस्सा पण आहे. बघूया आहो आल्यावर आहो काय म्हणतात. चपाती करून घेते मी. पहिला हे सगळ्या बरण्या भरून घेते इकडे. म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, असंच आहे ना, काहीतरी म्हण आहे अशी. तर बघा, एक फक्त हात मारल्यानंतर ती तिकडची जागा किती स्वच्छ झाली आणि छान वाटतंय. आणि तो मनी प्लांट मी काय तिकडचा सोडला नाही आहे, कारण की थोडंसं ग्रीन असेल ना तर ते छान वाटतं बघायला पण. ठीक आहे, राहून दे, ह्या गोष्टी तर होतच राहतात. तर असा हा माझा छान इकडचा कप्पा एक स्वच्छ झालेला आहे. कप्पा म्हणण्यापेक्षा तो ओट्याचा डाव्या साईडचा भाग माझा आता स्वच्छ झालेला आहे. तर चला, आता रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली आहे मी. तर इथे मी चपात्या करून घेते आहे. भात थोडासा शिल्लक होता, अजून थोडासा घालावं लागेल. तर चपाती झाल्यानंतर मी भात पण घालणार आहे. आणि आहो इथे आले होते, तर आहोंना विचारलं, तर आहो म्हणाले की ठीक आहे चालेल, भात आणि चपाती कर अंकिता, आपण आज चिकन चिल्ली मागूया. कारण आज बुधवार होता आणि आज नॉनव्हेजचा दिवस होता, तर 12ला आम्हाला नॉनव्हेज लागतंच. तर अशी छान मस्त चिकन चिल्ली मागवली आणि आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. तर चला, ह्याच नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नेहमी लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू.